महत्त्वाच्या बातमीने आपण बुलेटिनची सुरुवात करणार आहोत। मातोश्री जवळच्या कलानगर सिग्नलला शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जोरदार बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळतंय। शिंदेंची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांचे बॅनर शेजारी शेजारी लावले गेलेत। शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आता या दोन्ही शिवसेना सज्ज झालेल्या आहेत। कलानगरमध्ये मातोश्री समोर दोन्ही पक्षांकडून झेंडे आणि पोस्टर लावण्यासाठी चढाओढ पाहायला मिळतेय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी। शिवसेना पक्षाचा वर्धापन दिवस साजरा होणार आहे आणि वर्धापन दिवस साजरा करत असताना कलानगरच्या भागांमध्ये म्हणजे मातोश्रीच्या समोर कलानगरमध्ये या ठिकाणी झेंड्यांचा वार पाहायला मिळत आहे। कारण एकमेकांच्या विरोधात दोन पक्ष आहे, दोन नेते आहे, मात्र शिवसेना एक आहे। एक शिवसेना शिंदे गटाची आहे, दुसरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे। त्यामुळे या ठिकाणी कलानगरमध्ये पोस्टर आणि झेंड्यांचा वार या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ज्या एकीकडे पोस्टर लागला आहे वर्धापन दिवस साजरा करण्यासाठी, एकीकडे एकनाथ शिंदे यांचा पोस्टर लागला आहे, दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं पोस्टर लागला आहे। निष्ठावंतांचा कुटुंब सोडावा, शिवसेना परिवार जगा वेगळा असा नारा यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून देण्यात येत आहे। BKC मध्ये जणू काही पोस्टर आणि झेंड्यांचा वार पाहायला मिळत आहे। मोठमोठे झेंडे आणि पोस्टर या ठिकाणी लागले आहे। शिवसेनेचा वर्धापन दिवस साजरा करत असताना दोनही पक्षातले नेते कोण जास्त गर्दी जमवतो, कोण चांगला भाषण करतो याकडे सर्व महाराष्ट्रवाल्यांचं लक्ष लागलं आहे। मात्र एकनाथ शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे काय नेमकं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतं हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीणसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले उपनेते शिशिर शिंदे यांनी त्यांच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिलाय। मातोश्रीमध्ये जाऊन त्यांनी आपलं राजीनामा पत्र सुपूर्द केलं। या पत्रात त्यांनी राजीनामा देण्यामागची सविस्तर भूमिका देखील मांडलेली आहे। पक्षात काम करण्याची संधी मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। एक फायर ब्रँड नेता अशी त्यांची ओळख आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरनं त्यांनी थेट वानखेडे स्टेडियमवरची खेळपट्टीच खोदून काढलेली होती। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊतांचा जोरदार समाचार घेतलाय। तुम्हाला सुरक्षा हवी होती तर तसं मुख्यमंत्र्यांना सांगायचं असतं। सरकारनं तुम्हाला 2 पोलिसांच्या गाड्या दिल्या असत्या अशा शब्दात श्रीकांत शिंदेंनी राऊतांना टोला लगावलाय। तुम्ही इतकं बोलता मग घाबरता कशाला असा देखील टोला त्यांनी लगावला। काही जणांकडून संस्कृती खराब करण्याचं काम सुरू असल्याचं देखील ते म्हणाले। यावेळेला बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सुद्धा खोचक टीका केली आहे। घरी बसणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, आम्ही लोकांमध्ये जाऊन काम करणारे आहोत असं म्हणत ठाकरेंचं नाव न घेता श्रीकांत शिंदेंनी जोरदार हल्लाबोल केला। थुंकण्यापर्यंत बदल घालवली म्हणजे ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती। ही महाराष्ट्राची संस्कृती जी आहे खराब करण्याचं काम जे आहे ते काही लोकांनी या ठिकाणी केलं आणि त्याच लोकांनी जे आता स्वतःला सिक्युरिटी पाहिजे म्हणून त्या ठिकाणी बनाव रचला। काल कोणतरी बघत होतो सोशल मीडियावरती काळू वाळूची जोडी, अगोदर नाटक यायचं ना, त्याच्यामध्ये ते एकमेकांना काळूचा तमाशा राईट वर त्याच्यातून स्वतःबद्दलच अरे सिक्युरिटी पाहिजे तर आम्हाला सांगायला पाहिजे होतं। मुख्यमंत्री कोणाला सांगायचं बाबा फोन उचलून, अरे मला सिक्युरिटी द्या, एक गाडी पुढे एक गाडी मागे देऊ आपण, मग या घुम 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 फिरत या सगळ्या गोष्टी करायची गरज काय? एवढं काय भीता, एवढं तुम्ही बोलता आणि भीता कशाला? मग मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की खाली एकमेकांवरती जे आहे हे कोणी काही बोलत असेल तरी आपल्या लोकांनी जो आहे तो संयम त्या ठिकाणी पाळला पाहिजे आणि युतीचा धर्म जो आहे तो या ठिकाणी पाळला पाहिजे। कारण की ही युती कुठल्या पदासाठी किंवा कुठल्या मंत्रिपदासाठी या ठिकाणी झालेली नाही, एका वेगळ्या विचाराने झालेली आहे। महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी ही युती या ठिकाणी झालेली आहे। युवक काँग्रेसच्या बैठकीमध्ये 2 गटात मारामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। यावेळेला एकमेकांवर खुर्च्या देखील फेकल्या गेल्यात। युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरोधात एक गट आक्रमक झाल्यानं वातावरण तापलेलं होतं। युवक काँग्रेसच्या 4 उपाध्यक्षांनी कुणाल राऊत यांना बदलण्याची मागणी केलेली होती। यानंतर हे 2 गट भिडल्याचं पाहायला मिळालं। शिवराज मोरे आणि अनिकेत म्हात्रे यांच्या गटानं कुणाल राऊत यांना विरोध करत
त्यांना बदलण्याची मागणी केली होती. असं आहे की ती युवक काँग्रेसची तरुण मुलं आहेत, ते ज्यांचे 35च्या आत वय असलेले, काही 20 वर्षाचे, तर काही 25, तर काही 30, असे तरुण मुलांचा एक उत्साह असतो. आणि युवक काँग्रेस ही कायमच अशी लढाऊ स्वरूपाची ती असते आणि त्याच्यातून काय कधी कधी त्यांच्यातच संघर्ष होतो, नाकारता येत नाही, परंतु त्या संघर्षातून ते धडा घेतात आणि पुढं त्याच्यातूनच नेतृत्व घडत असतं, ही वस्तुस्थिती आहे. सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते नालसाब मुल्ला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे. पूर्व वैमनस्यातनं ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. अज्ञातांनी नालसाब मुल्लांवर 8 गोळ्या झाडल्यात. मुल्लांच्या राहत्या घराजवळ हा गोळीबार करण्यात आलेला आहे. विश्रामबाग पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि तातडीनं पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. मीरा भाईंदरच्या उत्तन चौक परिसराचं बांगलादेश असं नामकरण झालंय. स्थानिकांनी आता बांगलादेश या नावाच्या विरोधात मोहीम उघडली असून हे नाव आता रद्द करण्याची मागणी होऊ लागलेली आहे. पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट. भाईंदर पश्चिमेला बांगलादेश नावाचा भाग. महापालिकेकडून उत्तन चौकाचं बांगलादेश नामकरण. बांगलादेश नावाला स्थानिकांचा विरोध. बांगलादेश नावाचा स्वतंत्र देश आहे, पण ठाणे जिल्ह्यातल्या मीरा भाईंदरच्या उत्तन चौक परिसराचं बांगलादेश असं नामकरण झालंय. उत्तन चौक परिसरात गेल्या अनेक वर्षात परप्रांतीयांची वस्ती वाढली. स्थानिक गमतीनं या भागाला बांगलादेश म्हणू लागले, पण कालांतरानं तेच नाव रूढ झालं. आता महानगरपालिकेनं बस सेवेला भाईंदर बांगलादेश बस फेरी असं नाव दिलंय. वीज बिल आणि आधार कार्डावर सुद्धा बांगलादेश असाच पत्ता छापून येऊ लागलेला आहे. स्थानिकांनी आता बांगलादेश या नावाच्या विरोधात मोहीम उघडली असून हे नाव रद्द करण्याची मागणी होऊ लागलेली आहे. महानगरपालिकेने तर फार मोठी चूक केली. बस स्टॉपला नाव दिले, म्हणजे सरकारी रेकॉर्डवर आले. त्वरित महानगरपालिकेने प्रशासकीय ठराव करून आयुक्त साहेबांनी लगेच नाव बदलून याचं नाव इंदिरानगर किंवा स्वातंत्र्य सैनिक अगस्तीन कोळी नगर असं ठेवावी, अशी नागरिकांची पण मागणी, मी स्वतः देखील मागणी करीत आहे. एखाद्या भागातल्या लोकांना अपमान वाटावं असं नाव त्या भागाला असताच कामा नये असा सरकारचा नियम आहे. असं असताना बांगलादेश असं नाव महानगरपालिकेसह सरकारी यंत्रणांनी कसं स्वीकारलं असा सवाल स्थानिकांकडून विचारला जातोय. राजा मयाल, न्यूज 18 लोकमत, भाईंदर. भाईंदर पश्चिमेकडच्या उत्तन गावात पालिकेनं उभारलेल्या बसस्थानकाच्या खांबावर लिहिलेल्या बांगलादेश नावाला मनसे कार्यकर्त्यांनी काळं फासलंय. मनसैनिकांनी या नावाला जोरदार विरोध करत काळं फासलं आणि त्यामुळं आता तरी महानगरपालिका याबाबतचा निर्णय घेणार का हे पाहावं लागेल. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी कोस्टल रोड अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. वेळ आणि इंधनाची बचत करणाऱ्या कोस्टल रोडची मुंबईकर आतुरतेनं वाट पाहतायत. पाहुयात त्याच विषयीचा हा विशेष रिपोर्ट. मुंबई ते कांदिवली या 29 किलोमीटर लांबीच्या कोस्टल रोडचं दक्षिण मुंबईतील एका फेजचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलंय. 8 पदरी असलेला हा कोस्टल रोड बोगद्यात 6 पदरी असणार आहे. विशेष म्हणजे कोस्टल रोड सोबत 1800 वाहनांची क्षमता असणारी 4 भूमिगत वाहनतळं सुद्धा तयार करण्यात येत आहेत. मुंबई कोस्टल रोडमध्ये अत्यंत महत्त्वाचा असणारा भाग म्हणजे कोस्टल रोडचा बोगदा. हा बोगदा खरं तर मरीन ड्राईव्ह पासून प्रियदर्शनी पार्क पर्यंत तब्बल 3.5 किलोमीटर इतका एकूण बोगदा आहे. यातला 2 किलोमीटरचा भाग हा राऊंड टनल आहे, जो मावळा या मशीननं तयार करण्यात आलेला एक भव्य दिव्य असं आपण मशीन पाहिलं होतं सुरुवातीला, आणि त्याच राऊंड मशीनने तयार केलेला हा राऊंड टनल आहे आणि याची लांबी तब्बल 2 किलोमीटर इतकी आहे. याच्या पुढे एक मॅन्युअली तयार करण्यात आलेला बॉक्स टनल तयार करण्यात आलेला आहे. कोस्टल रोडवरून धावणाऱ्या वाहनांना समुद्राच्या उंच लाटांपासूनही कोणताच धोका नाही, कारण उसळणाऱ्या लाटा रोखण्यासाठी सुमारे 7.5 किलोमीटर लांबीची भिंत बांधण्यात आलेली आहे. कोस्टल रोडमध्ये 3 इंटरचेंज असतील. अमरसन्स गार्डन, हाजी अली आणि वरळी येथे इंटरचेंज ठेवण्यात आलेले आहेत.
भराव टाकलेल्या जागेवर 70 हेक्टर हरित क्षेत्र तयार करण्यात येणार आहे. मुंबईकरांसाठी सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्यानं, जॉगिंग ट्रॅक अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मरीन ड्राईव्ह प्रमाणे प्रॉमेनेडही तयार करण्यात येत आहेत. मरीन ड्राईव्ह ते प्रियदर्शनी पार्क पर्यंत कोस्टल रोडवर 2 किलोमीटरचे 2 बोगदे आहेत. तसंच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी 11 क्रॉस पॅसेजही बांधण्यात आलेले आहेत. वरळी इंटरचेंजचं महत्त्व असं आहे की इथे 6 प्रकारच्या आम्ही एंट्री एक्झिट ठेवलेल्या आहे, म्हणजे 6 प्रकारचे आर्म, जेणेकरून तुम्ही शिवडीवरून येऊ शकता, प्रभादेवीवरून कोस्टल रोड जॉईन करू शकता, बँड्राला जाऊ शकता, तसेच वरळीवरून तुम्ही खान अब्दुल गफार खान ला उतरू शकता, तिथूनही कोस्टल रोडला येऊ शकता. अशा विविध प्रकारच्या सगळ्या एंट्रीज आणि एक्झिट ठेवलेल्या आहे वरळी इंटरचेंजला, ज्याची लांबी इंटरचेंजची लांबी जवळपास 4.3 किलोमीटर अशी आहे. कोस्टल रोडमुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी सीलिंग हे अवघ्या 8 ते 10 मिनिटात पार करता येईल असा दावा पालिकेकडून केला जातोय. परिणामी 70% वेळ आणि 34% इंधनाची सुद्धा बचत होणार आहे. विना टोल असणारा हा अत्याधुनिक प्रवास करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महामुंबईमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.